मंडळी, स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर आता रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। एकीकडे वसंत मोरेंनी केलेल्या तोडफोडीनंतर आता त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरेंनी केलेल्या तोडफोडी प्रकरणी त्यांच्याकडून त्या प्रकरणाची भरपाई केली जाईल असे आदेश दिलेले आहेत। दुसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील आणि योगेश कदम यांनी केलेल्या स्टेटमेंटवरून सुद्धा आता कुठेतरी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला डिफेन्स तर केलं जात नाही ना, या प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण तर लागत नाहीये ना, असा साधा प्रश्न निर्माण झालेला आहे। नेमकं काय झालंय सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। व्हिडिओच्या सुरुवातीला रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्टेटमेंट नेमकं काय केले ते एकदा पाहूयात आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांचा हवाला नेमका काय दिला जातोय ते, योगेश कदमांचं वक्तव्य काय होतं ते, आणि नंतर मग वसंत मोरे यांनी काय केलं होतं, त्यांच्यावरती अजित पवारांनी काय वक्तव्य केलेलं आहे, कशा पद्धतीची कारवाईची मागणी केलेली आहे आणि मग निष्कर्ष नेमका काय निघतोय, असं स्टेप बाय स्टेप आपण या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत। सुरुवातीला आता रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूयात। ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलं, दत्ता गाडे याला अटक केली गेली आणि त्यावेळी रात्री त्याला कोर्टानं त्याला 12 मार्च पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना काही गोष्टींचा दावा केलेला आहे। दत्ता गाडे याच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे काही झालं त्या पीडितेबरोबर या आरोपीने जे काही केलं ते या दोघांच्या संमतीने झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेला असल्याचा दावा आता दत्ता गाडे याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेला आहे। आणि त्यालाच धरून आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा एक फेसबुक पोस्ट केलेली आहे, ज्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे। तर रुपाली ठोंबरे यांनी स्वारगेट बसमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी ही पोस्ट केलेली आहे, ज्यामध्ये त्या असं म्हणतात की पुणे शिवाजी कोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणण्याच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली। कशा प्रकारे? तर मॅडम, तुम्ही आंदोलन करणार असेल, आरोपीला काळं फासणार असेल तर प्लीज करू नका। त्याच वेळी साहेबांना सांगितलं घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक खरी माहिती असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतंच आंदोलन मी करणार नाही। तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते, मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पाहायचा आहे, केसची माहिती घेणं, केसची स्टडी करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यापुढे म्हटलेलं आहे। आता हे झालं सुरुवातीचा भाग। यानंतर रुपाली ठोंबरे यांनी जी पोस्ट केलेली आहे किंवा यानंतरच्या ज्या शेवटच्या काही ओळी आहेत त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत आणि ज्यानुसार आता सगळ्या माध्यमांमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नावाच्या बातम्या येत आहेत। त्या 4 ओळींमध्ये रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणतात, तर बस स्टँड घटनेमध्ये पुणे नाहकच बदनाम झाले, एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो, असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बस स्टँड आगाराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला, आता त्यांना सुट्टी नाही, नोकरीवरती काम चोख करा नाहीतर घरी बसा, तुर्तास एवढंच, असं त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलं आहे। मंडळी, आता ही पोस्ट तुम्ही जर का व्यवस्थित ऐकली असेल, पाहिली असेल तर त्यामध्ये एक जे वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे की रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा असा दावा केलेला आहे की एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून। आता या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यावा? जो दत्ता गाडे याच्या वकिलांनी जो दावा केलाय की हे सगळं प्रकरण एका व्यवहारातून, पैशांच्या व्यवहारातून झालेलं आहे, संमतीने झालेला आहे, तोच दावा कुठेतरी रुपाली ठोंबरे पाटील करू पाहतायत का? याचा अर्थ नेमका काय घ्यावा? आता हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट सुरुवातीला केली, त्यानंतर मात्र ज्यावेळेस माध्यमांनी त्यांच्या बातम्या उचलून धरल्या त्यावेळेस मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांचं असं म्हणणं होतं की नको ती वाक्य माझ्या मुखी घालू नका, मी असं स्टेटमेंटच केलेलं नाहीये। मग हे काय, असा सुद्धा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होते। त्यानंतर ज्यावेळेस रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे स्टेटमेंट केलं त्याच्या आधी योगेश कदम यांनी ज्यावेळेस स्वारगेट बस स्थानकाला भेट दिलेली होती या प्रकरणानंतर, त्यावेळेस योगेश कदमांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं होतं, ज्यावरून सुद्धा त्यांना बऱ्याच प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं। विरोधकांनी त्यांच्यावरती बऱ्याच प्रमाणात टीका केली होती। ज्यावेळेस योगेश कदमांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्या पत्रकार परिषदेमध्ये योगेश कदम बोलताना असं म्हणाले की ज्यावेळेस हा सगळा प्रकार सुरू होता त्या शिवशाही बसमध्ये, त्यावेळेस त्या पीडितेनं आवाज का नाही केला किंवा आरडाओरडा का नाही केला, त्या तरुणीनं त्या आरोपीला प्रतिकार का नाही केला, जर स्ट्रगल केला नाही म्हणून तो आरोपी किंवा तो गुन्हा घडण्यास मदत झाली, असं ते योगेश कदमांचं वक्तव्य होतं। आणि त्यानंतर
योगेश कदमांवरती बऱ्याच प्रमाणात टीका सुद्धा झाली होती. आता रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा असंच काहीसं म्हणतायत. त्यानंतर आता वाक्यांची रचना जरी वेगळी असली तरी कुठेतरी त्याचा अर्थ हा एकच निघताना दिसतोय. रुपाली ठोंबरे पाटलांच्या वाक्याचा अर्थ वेगळा होता, वाक्य वेगळं आहे, मात्र अर्थ तोच निघतोय. इकडे योगेश कदमांचं वाक्य तेच होतं, त्यानंतर त्यांनी माफीनामा सुद्धा सादर केलेला आहे. मात्र सुरुवातीची ही जी काही स्टेटमेंट आहेत त्याचे अर्थ नेमके काय घ्यावेत. त्यानंतर ज्यावेळेस योगेश कदमांचं हे वाक्य झालं त्यावेळेस एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा हवाला दिला जातोय की आरोपी पकडण्याच्या आधीपासूनच कसा आरोपी यातून बाजूला आहे ह्याचं ब्रीफिंग केलं जात आहे. त्यामुळेच आता या प्रकरणाला नेमकं वळण काय लागतंय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आता ज्यावेळेस हे प्रकरण नुकतंच समोर आलेलं होतं त्यावेळेस शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे वसंत मोरे आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन आक्रमक पवित्रा घेतलेला होता. यामध्ये ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाचं केबिन फोडलेलं होतं, त्या केबिनच्या काचा फोडलेल्या होत्या. या व्यतिरिक्त 20 सुरक्षा रक्षक स्वारगेट बस स्थानकात असताना सुद्धा त्याच केबिनच्या 100 मीटर अंतरावरती बस असलेल्या या बसमध्ये हा सगळा प्रकार घडतोच कसा हा प्रश्न त्यांनी लावून धरलेला होता. म्हणजेच कुठेतरी सुरक्षा रक्षक या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत आहेत असाही थेट आरोप वसंत मोरेंनी केलेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी या सगळ्या प्रकरणात सुरक्षा रक्षकच सामील आहेत असाही आरोप केलेला आहे. आणि आता ज्यावेळेस हे सगळी तोडफोड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, वसंत मोरेंनी आंदोलन केलं, मग काही त्या बस आगारामधल्या ज्या बस बंद होत्या किंवा ज्या मोडकळीला आलेल्या होत्या त्या बसमध्ये नेमकी काय काय दृश्य समोर आली ती सुद्धा मीडियाने सगळ्यांना दाखवलेलीच आहेत. मग त्यामध्ये कंडोम्स असतील, बेडशीट्स असतील, चादरी असतील किंवा अनेक साड्या विखुरलेल्या अशा दिसल्या होत्या, कंडोम्सचा खच होता. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस समोर आल्या त्यावेळेस एक प्रकारे त्या बसमध्ये लॉजिंग केलं जातंय असा सुद्धा दावा किंवा आरोप वसंत मोरे यांनी केलेला होता. आणि एक प्रकारे ते स्वारगेट बस स्थानकामधील ते दृश्य वसंत मोरे यांनी समोर आणलं. आता या गोष्टीला सुद्धा दोन मतप्रवाह आहेत. एका मताच्या लोकांचं असं म्हणणं आहे वसंत मोरेंनी ही गोष्ट समोर आणून चांगलीच केली, पण दुसऱ्या मताच्या लोकांचं असंही म्हणणं आहे की आत्ताच का, जर स्वारगेट बस स्थानकामध्ये अशा घटना रोज घडतात हे वसंत मोरेंना माहित होतं तर मग वसंत मोरे ही घटना समोर आणण्यासाठी कशाची वाट बघत होते. अशा अत्याचाराच्या घटना घडल्यानंतरच वसंत मोरे स्वारगेट बस स्थानकाचं दृश्य समोर आणणार होते का. मग काल जे त्यांनी केलं तो एक स्टंट होता का, प्रसिद्धीसाठीचा स्टंट होता का, समोर येण्यासाठी तो स्टंट होता का, असा सुद्धा प्रश्न आता वसंत मोरेंना उपस्थित केला जात आहे. हे झालं वसंत मोरेंनी केलेलं तोडफोडीचं प्रकरण. आता या तोडफोडीनंतर एकीकडे वसंत मोरेंचं कौतुक करण्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा सुद्धा सहभाग आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन करून वसंत मोरेंचं कौतुक केलं, शाबास म्हणत तुम्ही जे काम केलंय ते भारी केलंय, असंच करत राहा, जागते रहो असं काही म्हटलं आणि कौतुक वगैरे झालेलं आहे. त्यानंतर एकीकडे ठाकरे कौतुक करतायत मात्र दुसरीकडे अजित पवार आता वसंत मोरेंवरती कारवाई करणार असं म्हणतात. का सांगते. ज्यावेळेस या तोडफोडीनंतर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला त्यावेळेस अजित पवारांनी असं काही वक्तव्य केलेले आहे ज्यामुळे वसंत मोरेंवरती, त्या कार्यकर्त्यांवरती, एकूणच पक्षावरती कारवाई होऊ शकते असं दिसतंय. काय म्हणाले अजित पवार ऐका. या प्रकरणाचा तपास होऊ द्या, सगळं समोर येऊ द्या, जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे, त्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून मग तुम्हीच काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल का की घरच्या खुर्च्या तोडाल, तिथं तुम्ही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागे कोर्टानं सांगितलेलं आहे की सार्वजनिक मालमत्तेचं जर कोणी नुकसान करत असेल तर तो पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील तर त्या पक्षाकडून ती सर्व वसुली झाली पाहिजे. अशा प्रकारचं स्टेटमेंट अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे. या प्रकरणावरून लक्षात काय येतंय किंवा या स्टेटमेंटवरून नेमकं लक्षात काय येतंय तर वसंत मोरेंनी केलेल्या तोडफोडीनंतर आता अजित पवार त्यांच्यावरती कारवाई करून जी तोडफोड त्यांनी केलेली आहे त्या तोडफोडीची वसुली अजित पवारांकडून केली जाणार आहे. म्हणजे नुकसान भरपाई अजित पवारांकडून केली जाणार आहे, अजित पवार वसंत मोरेंकडून करून घेणार आहेत असं एकंदरीतच दिसतंय. याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत की राग सगळ्यांनाच येतो, त्याबद्दल दुमत नाहीये, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही वेगळ्या गोष्टी असू शकतात.
अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे जगाला माहिती आहे. आणि अशातच फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहोत आणि राज्याचा सर्व देखभालीची जबाबदारी आमच्यावरच सोपवलेली आहे. हे काही जणांचं अति उत्साहात काम चाललेलं आहे, त्यांच्यावर कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल असा अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे. थोडक्यात आता अजित पवार वसंत मोरेंवरती कारवाई करणार असं दिसतंय. आता वसंत मोरे नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा बघूयात. वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात उभ्या असलेल्या जुन्या 4 बस जवळ माध्यमांच्या प्रतिनिधींना नेलं. त्या जुन्या बस गाड्यांमध्ये जी अस्वच्छता होती ती त्यावेळेस माध्यमांच्या प्रतिनिधींना बघायला मिळाली. म्हणजे त्या बसमध्ये जुने कपडे, साड्या सगळ्या विखुरलेल्या होत्या, इतरही अनेक गोष्टी होत्या, ह्या सगळं दिसलं. आणि त्यावरून वसंत मोरेंनी खूप मोठा दावा केलेला होता की इथे लॉजिंग केलं जात आहे आणि या प्रकरणाच्या घटना, अशा प्रकारच्या घटना इथे रोज घडतात असं सुद्धा केलेलं होतं, ज्यावरून आता वसंत मोरेंवरती कुठेतरी कारवाई होऊ शकते असं दिसतंय. आता मला सांगा, ज्या स्वारगेट बस स्थानकामध्ये या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, ज्या स्थानकावरून हा सगळा बवाल उठलेला आहे, त्या स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थावरती सुद्धा आता मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि या घटनेनंतर आता स्वारगेट बस स्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक तैनात केले जातील असं दिसतंय. यामध्ये एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे. जे प्रकरण घडलं त्या प्रकरणावरून स्वारगेट एसटी स्थानकाच्या एसटी महामंडळाच्या प्रशासनावरती सगळ्यांनी बोट दाखवलेलं होतं आणि त्यावरूनच आता त्या एसटी प्रशासनानं 36 सुरक्षा रक्षकांची मागणी केलेली आहे. आता यामध्ये लेडीज सुरक्षा रक्षक का नव्हत्या असा सुद्धा काही ज्या आंदोलन करणारे होते त्यांनी सुद्धा असा प्रश्न केलेला होता. आणि म्हणूनच आता यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक सुद्धा सामील असणार आहे. 36 जो आकडा आहे त्यामध्ये 6 महिला असणार आहेत असं एसटी प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे. या घटनेनंतर आता त्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सुरक्षेची कमतरता दिसून येते आणि त्याला कुठेतरी एसटी प्रशासनच जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता ह्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये अनेक प्रकारच्या सुद्धा सुखसुविधा, सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहे असं सुद्धा आता विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलेलं आहे. यानंतर जे पोलीस आयुक्त आहेत, पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी सुद्धा जे अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या शहरातील, पुणे शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीतच हे एक प्रकरण घडल्यानंतर आता कुठेतरी सगळी प्रशासन यंत्रणा जागी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि एक असं का, पण कुठलं तरी प्रकरण घडल्यानंतरच प्रशासन यंत्रणाला जाग का यावी, इतर वेळेस का नाही असंही म्हटलं जात आहे. आता हे प्रकरण घडलं म्हणून कुठेतरी शहरात ज्यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल आहे त्यांची झाडाझडती घेतली जाणार, त्यांची चौकशी केली जाणार, त्यांच्यावरती नजर ठेवली जाणार. पण यापूर्वी का नाही? जर यापूर्वी नजर ठेवली असती, जर यापूर्वी त्यांच्यावरती कारवाई केली असती, जर यापूर्वी त्यांच्यावरती पोलिसांचा धाक असता तर या गोष्टी घडल्या नसत्या. आणि महत्वाचं म्हणजे ज्या स्वारगेट बस स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे त्याच्या 100 मीटर अंतरावरतीच पोलीस चौकी आहे. मग पोलीस चौकी असताना, शेजारीच पोलीस असताना त्या तिथे असणाऱ्या गुन्हेगारांवरती, सराईत गुन्हेगारांवरती पोलिसांचा धाक नाहीये का? मग ह्या आत्ता गोष्टी करून उपयोग काय, असंही एक प्रकारचं मतप्रवाह सध्या समोर येताना दिसतोय. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती की 70 तासांच्या शोध मोहिमेनंतर दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे. मात्र आता स्वारगेट बस स्टँड सारख्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेनं सगळीकडेच प्रचंड खळबळ माजलेली आहे. संतापाचं वातावरण तयार झालेलं आहे. राज्यात आणि पुण्यात सुद्धा कायदा सुव्यवस्थेचं वातावरण आहे की नाही, गुन्हेगारांना वचक कधी बसणार, असे सगळे प्रश्न आता जनतेकडून विचारले जातात. पण यामध्ये आजचं जे वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, याला असंही कुठेतरी म्हटलं जातंय की काल हे प्रकरण समोर आलं, पण काल समोर आलं खऱ्या अर्थाने, पण ते कोणासमोरही आलं नाही, ते आज आलं. असं का? आज दत्ता गाडेचं काहीच कुठेच दिसत नाहीये. मग याच्यावरती कुठेतरी पडदा टाकण्याचं काम केलं जातंय का? दत्ता गाडेला डिफेन्स करण्याचं काम केलं जाते का? या सगळ्या प्रकरणाची चौकशी नेमकी कोणत्या दिशेनं सुरू आहे? आता ह्या सगळ्या प्रश्नांची उकल व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. तुर्तास तुम्हाला नेमकं काय वाटतंय? या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेनं व्हायला पाहिजे? या प्रकरणामध्ये दोषी नेमकं तुम्हाला कोण वाटतंय? आणि दुसरी गोष्ट,
शिक्षा काय व्हायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि आणखी कुठल्या विषयावरती तुम्हाला सविस्तर असं विश्लेषण हवंय तेही कळवायला विसरू नका. सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथं सुद्धा आपल्या विषयच भारी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.